पीएम किसान हप्ता 2,000 रुपये आल्यानंतर पुन्हा नमो 2,000 रुपये येणे सुरू. आज 8 जिल्ह्यात पैसे आले. हो, शेतकरी भावांनो, अत्यंत महत्वाची खुशखबर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तुम्हाला ही अपडेट अजूनपर्यंत कोणीच सांगितलं नसेल, कारण सर्वप्रथम अपडेट माझ्याकडे येते. हो, तर बघा शेतकरी भावांनो, अपडेट काय आहे नीटपणे समजून घ्या. अत्यंत महत्वाची खुशखबर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगत आहे. बघा, पीएम किसानचा हप्ता तुम्हाला मिळाला 2 ऑगस्ट रोजी. 2 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये आले आणि आज नमोचे 2,000 रुपये आले. 8 जिल्ह्यात पैसे आलेले आहेत. तुम्हाला कधी मिळतील तर सांगतो ते पण. आज तुमच्या खात्यामध्ये किती वाजता अजून 2,000 रुपये येणार आहेत ते सांगतो मी. तसेच भरपूर शेतकरी भावांना पैसे येणार नाही, त्याचं कारण काय आहे ते पण सांगतो. अत्यंत महत्वाची माहिती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व माहिती सांगतो मी तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेत. तर शेतकरी भावांनो, ही माहिती तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला अजून आजच्या महत्वाच्या मोठ्या बातम्या पाहायला मिळणार आहेत. शेतकरी भावांसाठी शेतकरी बातम्या, आजच्या महत्वाच्या बातम्या तुम्हाला मी सांगतो. अत्यंत कामाची माहिती आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. एक एक अपडेट एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी सांगतो. हे बघा, पीएम किसान योजनेचा हप्ता झाला सुरू, म्हणजे पीएम किसानचा हप्ता सुरू झाला होता 2 ऑगस्ट रोजी. तो हप्ता तर तुम्हाला मिळाला, परंतु आता नमोचा हप्ता सुरू झाला. नमोचे पण 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आले. 8 जिल्ह्यात आज पैसे आले. उद्यापर्यंत सर्व जिल्ह्यामध्ये पैसे होऊन जातील, म्हणजे आजपासून सुरुवात झाली असं आपण इथे बघत आहोत. परंतु आता काही शेतकरी भावांना पैसे मिळणार नाही, त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. ई केवायसी भरपूर शेतकरी भावांनी केलेली नाही, त्यामुळे हप्ता थांबवला जातो. महत्वाचं तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे, डीबीटी एनेबल पाहिजे, कारण डीबीटी मार्फत पैसे खात्यामध्ये येतात. हे गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत. ह्या गोष्टी केलेल्या असेल तर हप्ता तुमच्या खात्यामध्ये येईल. ओके, तर बघा, महत्वाची माहिती म्हणजे पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर आता नमोदचा हप्ता 2,000 रुपये आलेला आहे. भरपूर शेतकरी भावांच्या खात्यामध्ये आलेले आहेत पैसे. तुम्ही तुमच्या मोबाईलचे SMS चेक करा. जरी पैसे अजून आले नसतील नमोचे, तर बघा तुम्हाला सांगतो मी, तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता हे पैसे जमा केले जाणार आहेत त्याबद्दल सांगतो मी. अत्यंत महत्वाची अपडेट आहे, खुशखबर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त तुम्ही, तरच तुम्हाला माहिती समजेल. तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला काहीच समजणार नाही. बरं, व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. आणि तुम्हाला ताज्या बातम्या पण सांगतो मी, शेतकरी भावांसाठी ताज्या बातम्या. चला शेतकरी भावांनो, इथून आता सर्व माहिती एकदम समजून घ्या सिंपल भाषेमध्ये. पहिले आपण ताज्या बातम्या बघूया. हे बघा शेतकऱ्यांनो, तुमच्या शेतीच्या कामांसाठी आता सरकारने दिलेला मोठा दिलासा, सर्वात मोठा दिलासा दिलेला आहे शेतकरी भावांसाठी. हे बघा, जे काही किसान क्रेडिट कार्ड आहे ना, KCC, हे किसान क्रेडिट कार्ड योजना ही देशातील सर्वात स्वस्त आणि सुलभ कृषी कर्ज योजना मानली जाते. बियाणे, खते, मजुरी, पिकांची कापणी, पशुपालन, घरगुती गरजा, शेती यंत्र सामग्रीची देखभाल, अशा अनेक कामांसाठी तुम्ही याच्या मदतीने कर्ज घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला किसान क्रेडिट कार्डवरती हे कर्ज मिळतं. आता त्याबद्दल मोठा निर्णय झालेला आहे, तो निर्णय समजून घ्या. हे बघा, सरकार या योजनेअंतर्गत 2% व्याज अनुदान आणि वेळेवर कर्ज फेडल्यास 3% बोनस देते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना केवळ 4% वार्षिक व्याज दराने कर्ज मिळतं. हे देशातील सर्वात कमी व्याज दरातील कृषी कर्जांपैकी एक आहे. तर बघा, कर्ज जर घ्यायचं असेल तर इथून तुम्ही घेऊ शकता किसान क्रेडिट कार्डनुसार, कारण यासाठी तुम्हाला बियाण्यासाठी, खतेसाठी, मजुरी, या सर्व गोष्टीसाठी ते कर्ज मिळतं. ओके, तर ही सर्वात मोठी अपडेट होती. चला, ही अपडेट समजली. पुढील अपडेट समजून घ्या, अत्यंत महत्वाची अपडेट आहे. बघा, सर्वात मोठी अपडेट शेतकरी भावांनो, ही अपडेट पण आपण बघूया इथे. तर अत्यंत महत्वाची अपडेट आहे. पहिले आपण एक अपडेट बघू, त्यानंतर ही अपडेट बघू. पहिली ही अपडेट बघा तुम्ही. ही अपडेट पण एक कामाची अपडेट आहे. पहिली ही अपडेट बघा. हे बघा, अनुसूचित जाती व जमातीच्या पात्र शेतकऱ्यांना पाईप
खरेदीसाठी 100% किंवा 50,000 पर्यंत अनुदान मिळेल. अनुदान महा-डी-बी-टी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास हे बघा येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर असणार आहे. तर बघा जे पण अनुसूचित जाती व जमातीचे शेतकरी भाऊ आहेत, अशा भावांना पाईप खरेदीसाठी आता अनुदान दिले जात आहे आणि 50,000 पर्यंत अनुदान मिळेल. ओके. महा-डी-बी-टी पोर्टलवरती या संदर्भात माहिती तुम्हाला अधिक मिळेल. आता जी माहिती आपण समजून घेणार आहोत ती माहिती अत्यंत कामाची माहिती आहे आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात पण सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. 8-9 मिनिटाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला समजणार आहे. सांगतो ते पण. टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त. आता पहिली एक महत्त्वाची ताजी बातमी सांगतो, त्यानंतर नमोचा हप्ताबद्दल पण सांगतो. सर्व माहिती तुमच्यासाठी आहे. आज रोजीची ही महत्त्वाची अपडेट आहे. आजच्या या महत्त्वाच्या बातम्या आहेत तुमच्यासाठी. चला बघा आता पुढील अपडेट. तर बघा आता शेतकरी भावांनो एवढी महत्त्वाची बातमी बघून घ्या. मग त्यानंतर आपण पुढे महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो, ज्या माहितीची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहेत. हे बघा, शासनाने पंतप्रधान पीक विम्यासाठी मुदतवाढ दिली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी पुढाकार घेतला आणि सांगली जिल्ह्यातील बघा आता सांगली जिल्ह्यातील 1,15,460 शेतकऱ्यांनी पीक विमा घेत 57,215 हेक्टरवरील पिकांना संरक्षित केले आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. शासनाने अवकाळी अतिवृष्टी दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे खरीप हंगामातील विविध पिकांसाठी पंतप्रधान पीक विमा ही योजना सुरू केली आहे. या योजनेची मुदत जी होती ती जुलै अखेर होती. अनेक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता आले नाही. ओके. तर ही महत्वाची माहिती होती. चला आता समजून घेऊया आपण. तुम्हाला आता नमोचा हप्ता येणे सुरू झाले का? तर बघा तुम्हाला फक्त पीएम किसान योजनेचाच हप्ता मिळालेला आहे. नमोचा अजून हप्ता सुरू झालेला नाही आणि हा हप्ता तुम्हाला अपेक्षित आहे याच महिन्यात. ऑगस्ट महिन्यातच हप्ता येईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोणत्या क्षणी पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील भावांनो, थोडी अजून प्रतीक्षा तुम्हाला करावी लागेल. कारण जी माहिती आहे तीच माहिती सांगतो. कामाच्या बातम्या पण मी तुम्हाला दिल्या, ताज्या बातम्या, सर्व बातम्या आज रोजीच्या बातम्या होत्या त्या सर्व तुम्हाला इथे कामाचंच मिळणार आहे. असं वेगळं तुम्हाला मी दुसरं काही सांगणार नाही. जे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे तेच मी तुम्हाला सांगतो शेतकरी भावांनो. आणि जे 2,000 रुपये नमोचे आहेत ना, ते तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहेत आणि कोणत्या क्षणी ते सुरू होतील आणि त्याबद्दल लवकरच आता अधिकृत अपडेट येणार आहे. अधिकृत अपडेट आल्यावर मी तुम्हाला सांगतो. ओके. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.